यावेळी आपण पाहतो मैदानामध्ये आडव्या बॅटने चेंडू मात्र खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण करतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलेला आहे. हा चौकार आला. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 18 धावा आहेत. 40 चेंडू 157 बनवायचे आहेत. आणि ह्या वेळी परत बाबाच्या बॅटमधून परफेक्ट मिडल बॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे 24 धावा. परेश भागवत टिक फॉर टॅक उत्तर देण्यासाठी तयार झालेला आहे. फुलटॉस जमिनीवरती गुडघ्यात टेकवला चेंडू खेळला सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेटला षटकार. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये षटकार आलाय. 30 धावा धाबलकावरती. ब्लॅक पॅन्थर संघाच्या मनामध्ये प्रश्न आला असेल 174 बनवलं पण आम्ही सेफ आहेत का? अजूनही अजिबात नाही, कारण हे क्रिकेट आहे. लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि इथे फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा 3रा षटकार. षटकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आले. लागोपाठचे 3 षटकार 36 धावा धाबलकावर. पुन्हा एकदा फुलटॉस आणि इथे चेंडू मिड विकेटला. लागोपाठचा 4था षटकार. थँक्यू डीजे. 42 धावा जे आपण पाहतोय धाबलकावरती धावा नोंदवले गेलेल्या आहेत. 36 चेंडू शिल्लक आहेत. 133 बनवायचे आहेत. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि या षटकाराने जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा देखील खेळ संपलाय. 42 धावा धाबलकावरती आहेत. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये कामगिरी करतायत. आमचे गणेशभाऊ शिंदे असतील, अंकुश शेवकर असतील, त्यांचे सर्व सहकारी. त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं 3 वर्षापूर्वी कुठंतरी आज त्यांना वाटत असेल की आमचं स्वप्न